लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध. तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. अहिल्यानगर महापालिकेचे दिवाबत्ती दुरुस्ती कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर मुकुंदनगर या ठिकाणी हल्ला झाला होता आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी जलद गतीनं न्यायालयीन प्रक्रिया राबवून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली गेली आहे. या मागणीचं निवेदन मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवलं गेलंय. 7 ऑगस्टला मुकुंदनगर या ठिकाणी शासकीय कर्तव्य बजावत असताना धीरज परदेशी यांच्यावर अमानुष हल्ला झाला आणि या हल्ल्यामध्ये त्यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. शासकीय कर्मचाऱ्याची कर्तव्य बजावत असताना झालेली हत्या ही गंभीर बाब असून यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात घेऊन आरोपींवर जलद गतीनं खटला चालवावा, कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी, आरोपींना फरार होण्यास मदत करणाऱ्या आणि त्यांना आश्रय देणाऱ्या व्यक्तींवरही गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी या निवेदनातून केली गेली आहे. धीरज परदेशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी त्यांच्या पत्नीला अनुकंपा तत्वावर अहिल्यानगर महापालिकेमध्ये सेवेत तातडीनं सामावून घ्यावं, तसेच कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी. भविष्यात शासकीय कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारचे हल्ले होऊ नयेत यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात अशी ही मागणी करण्यात आली आहे. तर या घटनेमागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी अशी मागणीही सकल हिंदू समाजानं केली आहे. शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय आणि सुरक्षितता मिळणं हा कायद्याच्या राज्याचा मूलभूत पाया असल्यामुळं या मागण्यांवर तातडीनं कार्यवाही करावी असंही या निवेदनातून नमूद केलं गेलंय. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.